हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या बाईकमध्ये फॉग लॅम्प लावणार आहे की जे एच जे सीचं येतं. एच जे सीचं फॉग लॅम्प 120 वॅट आहे त्याची पॉवर आणि गोरिला टाईपमध्ये येतं ते विथ प्रोजेक्टर हेडलाईट. सो ते आपण आता इन्स्टॉल करणार आहे आपल्या बाईकमध्ये आज. कारण जे आपली जी आत्ता करंट बाईक आहे त्याच्यामध्ये जो हॅलोजन लॅम्प आहे, आय मीन लाईट आहे. सो त्याच्यामुळं काय होतं की खूप रात्री प्रॉब्लेम येतो आणि लाईट एवढी मिळत नाही. सो त्यासाठी आपण आता हे इन्स्टॉल करणार आहे. सो चला आजचा आपल्या ब्लॉगमध्ये आपण हे ॲड करूया. सो आजचा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच हा हेल्प होईल याची. आणि आपण ही जी एच जे सीची गोरिला फॉग लाईट आहे ते आपल्या कॉन्टिनेंटल जी टीमध्ये ॲड करणार आहे. तर सर्वात प्रथम आपण आलो, आपले मित्र आहेत श्रीराम ऑटो पार्ट्स म्हणून विटामध्ये, त्यांच्याकडे आपण करणार होतो. सो त्यांना मी अगोदरच सांगितलेलं की आपल्याला असे लाईट्स पाहिजेत एच जे सीचे 120 वॉटचे. तर त्यांनी एकदम इमर्जन्सीमध्ये आपल्याला अवेलेबल करून घेतले. तर हे ते लाईट्स होते एच जे सीचे 120 गोरिला येतात ते. तर हे लाईट त्यांनी ऑर्डर करून ठेवलेले. आज आपल्याला ऑइल चेंज पण करायचं होतं, पण मेन प्रामुख्याने काम होतं ते हे फॉग लाईट चेंज करण्याचं. तर हे ते लाईट आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला दोन लाईट मिळतात, फॉग लाईट, आणि बाकी ते जे ॲडॅप्टर येतं विथ वायरिंग सेट तो पण येतो. तर त्यासाठी काम चालू झालं आणि दादांनी दोन्ही साईडला पहिल्यांदा ते जे ब्रॅकेट्स येतात ते लावून घेतले, व्यवस्थित फिटिंग वगैरे करून घेतलं त्याचं एकदम परफेक्ट. त्यांनी अँगल वगैरे अगोदरच ॲडजस्ट करून बघितला कोणत्या साईडला राहू शकतं बेटर. सो आपण जे इंजिन गार्ड आहेत त्याच्यावरती लावलं आहे दोन्ही साईडला. जे आपले फॉग लाईट्स आहेत ते हे असे ब्रॅकेट्स होते ते अगोदर लावून घेतले. त्यानंतर जे आपले लाईट्स होते त्याला जे वायरिंगचं जे होतं सेटअप ते ॲड करून घेतलं. मग त्यानंतर हे असे फॉग लाईट आपल्याला लावण्यासाठी आपल्या इंजिन कार्डवरती तयार झाले. आणि हे ब्रॅकेट्स होते जे एकदम स्ट्रॉंग आहेत ब्रॅकेट्स, भारी क्वालिटी पण चांगली आहे. हे ब्रॅकेट्स आपण वापरणार आहोत आपल्या फॉग लाईटला कॅरी करण्यासाठी. तर अशा दोन्ही साईडला लावणार होतो आपण. आणि हे आहे तो बॉक्स की ज्याच्यामध्ये तो ॲडॅप्टर विथ वायरिंग सेटअप आहे सगळं. त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन्स पण मेन्शन केलेले होते, कसं आणि कोणत्या कपलरशी कोणती वायर जॉईंट करणं हे ते. मग त्यासाठी दादाने अगोदरच ते सगळं सेटअप करून घेतलं आणि आपले फॉग लाईट जे आहेत ते अगोदर तयार करून घेतले लावण्याच्या अगोदर. आणि त्यानंतर ते जे लावलेले ब्रॅकेट्स होते ते टाईट करून घेतले व्यवस्थित. काम एक नंबर चाललेलं, त्यामुळं काही विषय नव्हता त्यामध्ये. त्यांनी अगोदर दोन्ही साईडचे ब्रॅकेट एकदम टाईट करून घेतले की जेणेकरून कोणत्याही हादऱ्यामध्ये किंवा कोणत्याही कंडिशनमध्ये ते हलू नयेत. त्यानंतर एक एक करून आपले जे फॉग लाईट्स होते ते लावून घेतले, एकदम परफेक्टली फिट करून घेतले. पहिल्यांदा अगोदर वायरचं जे सेटअप होतं ते आपण चेक करणार होतो की आपण कसं लावायचं आहे वायर, कुठल्या साईडने ॲडजस्ट करायची. त्यासाठी त्यांनी अगोदर चेक केले की बॅटरी कोणत्या साईडला आहे, कसं काय आहे, त्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करून मग त्यांनी परत आपण टँकच्या खालून वायरचं सेटअप जे आहे ते करण्याचं ठरलं आपलं. त्यानंतर मग वायरचं जे होतं जो ॲडॅप्टर आहे तो सीटच्या खाली लावून टँकच्या खालून आपण वायर घेणार होतो. आणि त्याचे जे बटन्स होते ऑन ऑफ आणि जे मोड्स आहेत ते बटन आपल्या हॉर्नच्या ठिकाणी लावणार होतो आपण लेफ्ट साईडला. त्यामुळं तसं आपलं प्लॅन ठरलेला. त्यासाठी टँक थोडासा आपण ढिला गेला आणि टँकच्या खालून जे वायर होते आपल्या फॉग लाईट्सचे दोन्ही साईडचे ते एक एक करून आपण बॅटरीच्या साईडने फिट करून घेतल्या. त्यासाठी थोडं ॲडजस्टमेंट करावं लागलं आपल्याला, पण ते व्यवस्थित करता येतं. तसं दादांनी करून घेतलं आणि अशा प्रकारे आपली फॉग लाईट लावून झाल्यावरती बाईकला दिसत होती. त्यानंतर एक ट्रायल रन बघितली तर एक नंबर दिसत होती. त्यामध्ये येलो लाईट, रेड लाईट, त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ व्हाईट अँड येलो, देन कॉम्बिनेशन ऑफ रेड अँड व्हाईट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आहेत ते आपण बघू शकतो. दिवसामध्ये एवढं आपल्याला लाईट दिसत होती. अशा प्रकारे आपल्याला व्हेरिएशन पण हजार्ड टाईप
देत होतं. असे मल्टिपल त्याच्यामध्ये हे आहेत, मोड्स आहेत, ते आपण टाकू शकतो अशा प्रकारे, जे तुम्ही बघू शकता आता. तर ते लावून बघितले, त्यानंतर दिवसामध्ये एवढी लाईट दाखवत होतं आणि हे LED आहे, त्यामुळे रात्री एक नंबर दिसणार आहे. मी रात्रीचे सुद्धा फुटेज या व्हिडिओमध्ये ॲड केले आहेत, ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये दिसतील, कारण हा सगळा सेटअप व्हिडिओ प्लस कसा आपण ॲड करू शकतो त्या बाबतीतचा आहे. तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आहे रेड डेव्हिल लाईट. इथं आपल्याला हे मिळतात, स्विचेस मिळतात, ऑन ऑफ, अप्पर, लोअर, देन वेगवेगळे जे आपले हे आहेत पॅटर्न आहेत ते पण मिळतात. आता ह्याच्यामध्ये आपण रेड आहे, येलो येते, व्हाईट येते, रेड व्हाईट मिक्स, येलो व्हाईट मिक्स आणि हजार्ड, दोन्हीचे पण रेड व्हाईटचे, येलो व्हाईटचे ते तुम्हाला दाखवतो. आता हा आहे येलो व्हाईट, व्हाईट, येलो, व्हाईट, हा प्युअर येलो, हा व्हाईट, हा येलो व्हाईट मिक्स, हा अप्पर, हा लोअर आणि इथं आहे ते हजार्ड. हा आहे तो रेड व्हाईट मिक्स, हा आहे तो रेड व्हाईट वेगळा पॅटर्न, हा आहे तो येलो व्हाईट मिक्स, अशा टाईपमध्ये आहे. हा अप्पर, हा त्याचा लोअर आणि हा पॅटर्न चेंज, व्हाईट, हा अप्पर, हा लोअर आणि 4 सेकंद बंद दाबून धरलं की बंद होतं. आणि हा आपला स्टॉकची लाईट इथंपर्यंतच पडत्या, ती ऑलमोस्ट अर्धा किलोमीटरपर्यंत जात्या लाईट.